आज आपल्याला एकदम मार्केटमध्ये ज्या पद्धतीचं बदाम शेक आपल्याला खायला मिळतं, पाहायला मिळतं, सेम त्या पद्धतीचंच बदाम शेक आज आपण घरच्या घरी कसं बनवायचं हे बघणार आहोत. एकदम परफेक्ट रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला अजिबात जाणवणार नाही की तुम्ही घरी ही बदाम शेकची रेसिपी बनवलेली आहे. इतकी परफेक्ट ही रेसिपी आहे. हाय, मी संजना. संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. चवीला सुद्धा भन्नाट लागतं आणि करायला सुद्धा अगदी सोपं आहे. अगदी 15 मिनिटात हे बदाम शेक तयार होतं. रेसिपी अतिशय सोपी आणि चविष्ट आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथं एका वाटीमध्ये 15 बदाम रात्रभर भिजत ठेवलेले होते. हे व्यवस्थित भिजलेले आहेत. आता याची साल काढून घ्यायची आहे. मी सगळ्या बदामाची साल काढून घेतलेलं आहे. हे आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर याच्यामध्ये थोडंसं दूध किंवा पाणी घालून तुम्ही हे बारीक करून घेऊ शकता. बघू शकता एकदम बदाम बारीक झालेला आहे. आता हे आपण बाजूला ठेवूयात. आता गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये फुल क्रीम 1 लिटर दूध घालायचं आहे. दूध फुल क्रीमच घ्या, त्याच्यामुळे बदाम शेकला टेस्ट खूप छान येते. आता या दुधाला एकसारखं ढवळत याला एक उकळी काढून घ्यायची आहे. दुधाला उकळी आलेली आहे. तोपर्यंत आपण एक दुसरी तयारी करून घेऊयात. मी एका बाउलमध्ये रूम टेम्परेचरचं अर्धा कप दूध घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये व्हॅनिला कस्टर्ड पावडर बाजारात सहज मिळतं, तर ते 1 चमचा मी घातलेला आहे आणि 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर घालणार आहे. हे दोन्ही आता चमच्याच्या मदतीने एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. तुम्ही याच्यामध्ये मिल्क पावडर सुद्धा वापरू शकता. आता कढईतलं दूध 5 मिनिटं शिजत होतं, त्याच्यामुळे छान आटलेलं आहे. याच्यामुळे मिल्कशेकला आपल्याला दाटसरपणा येईल. आता चवीनुसार साखर घालूयात. मी तर 1 छोटी वाटी साखर घालणार आहे. 120 ग्रॅम साखर आहे ही. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण सुद्धा कमी जास्त करू शकता. आता आपण याच्यामध्ये जी बदामाची पेस्ट करून ठेवली होती मिक्सरमध्ये ती सुद्धा घालायची आहे. याच्यानंतर आपण जे कस्टर्ड पावडर आणि कॉर्नफ्लॉवरचं सुद्धा मिश्रण बनवून ठेवलं होतं ते सुद्धा एकदा ढवळून दुधामध्ये घालायचं आहे आणि एकसारखं आता ढवळत याला 3 ते 4 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे बदाम शेकला खूप छान टेस्ट येते. कमीत कमी 3 मिनिटं तरी याला शिजू द्यायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये दुधामध्ये भिजवलेली केशर सुद्धा वापरू शकता. त्याच्यामुळे सुद्धा बदाम शेकला खूप असा छान कलर येतो, टेस्ट येते. हे ऑप्शनल आहे. जर घरी असेल अवेलेबल तर वापरा, नाही तरी काही हरकत नाही. कढईतलं दूध एकसारखं ढवळत राहायचं आहे, कारण हे दूध कढईला खालच्या बाजूने चिकटू शकतं, दूध करपू शकतं. 3-4 मिनिटं झालेली आहेत. गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि याला असंच ढवळत याला थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे वरती साय निर्माण होणार नाही. बघू शकता छान असं दाटसर झालेलं आहे दूध. आता पूर्ण थंड झाल्यानंतर सुद्धा हे दूध मस्त असं दाटसर होतं, क्रीमी होतं. एकसारखं ढवळत याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून हे दूध थंड करून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम परफेक्ट असं कन्सिस्टन्सीमध्ये आपलं बदाम शेक तयार झालेलं आहे. वरून तुम्ही ड्रायफ्रूट्स केशरनी एकदम मस्त असं गार्निश करून याचा आस्वाद घेऊ शकता. खूप छान लागतं. थंड थंड या बदाम शेकचा आस्वाद घ्या. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब मात्र नक्की करा. रेसिपी आवडली असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा.
ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा, खूप छान होते रेसिपी, एकदा जरूर ट्राय करा. तर परत भेटू आपण एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. चला तर परत भेटू, तोपर्यंत बाय.